कुणाच्या बापाचा पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचा अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागातील महिलांनी आज पिण्याच्या पाण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढला। गेली अनेक वर्षे या भागात पाण्याची तीव्र टंचाई भासते आहे। गावासाठी जलजीवन मिशनमधून कोट्यवधी रुपयांची पाणी योजना राबवण्यात आली, परंतु त्याचे पाणी काही ग्रामस्थांना मिळाले नाही। इथल्या महिलांना कामधंदे सोडून पाण्यासाठी वणवण करावी लागते। पिण्यासाठी विकतचे पाणी घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे। त्यामुळे या महिलांनी मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला। गोरगरीब आहेत, नाही बोललं तरी आम्हाला मोलमजुरी कुठेच नाही आणि 200 रुपये किंवा 100 रुपये रोज असेल आणि म्हातारा माणूस आमच्या गावात कामाला जाऊ शकत नाही आणि तो माणूस विकत पाणी कसा घेणार तो सांगा। मुलांचा शिक्षण बघील, काय पाण्याला पैसे बघील, काय घराचा व्यवसाय बघील, तो आम्हाला सांगा काय आहे तो। आणि आम्हाला आज जवळजवळ 34-35 वर्ष आम्हाला पाणी नाही आणि शासनापुरता थोडासा आम्हाला पाणी 2-3 वर्षापूर्वी दिलेला, आता 3 वर्ष तर अजिबातच पाणी नाही आम्हाला। मग आम्ही करणार नाही, वापरायला पण नाही आणि प्यायला पण नाही। आणि तुमच्या बायका शासनाच्या बायका आहेत, त्यांना पाणी जर पिवायला नसलं तर त्यांच्या बायका काय करतील आजपर्यंत? आज 15 रुपये भरणी आम्ही पाणी पितो, एक पिंप घेतला तर 200 रुपये पिंपाचे लागतात, तर आम्ही 100 रुपये मजुरी करून 200 रुपये कुठून भरणार ते सांगा आम्हाला पहिलं। प्रत्येक माणसाला 55 लिटर पर दिवसाला पाणी देणं ही सरकारी योजना आहे की नाही? आमच्या गावालाच कित्येक वर्ष 55 लिटर नाही, पर माणसाला 1 लिटर पाणी सुद्धा मिळत नाही। 15 रुपयाला जर आम्ही 15 लिटर पाणी घेतोय तर 15 लिटर पाण्यामध्ये आम्ही काय काय करायचं? सगळं आपण जर 15 रुपयाच्या एका भरणीत आहे तर आम्हाला अशा 4 भरण्या नुसतं जेवण आणि बनवणं आणि पिण्यासाठी पुरत नाही। इतर पाण्याचं काय करायचं? आम्ही आज कित्येक वर्ष आम्हाला पाणी मिळत नाहीये। आम्हाला पाणी हवं, पाणी घेतल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही। स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत आणि खास करून इथले सीईओ साहेब आहेत, यांना वेळोवेळी आम्ही आमच्या तक्रारी सांगितल्या, आमचे अर्ज दिले, पाठपुरावा केला, पण आम्ही माणसं नसून जनावर आहोत असंच त्यांना वाटतंय। आम्ही वेळोवेळी त्यांना सांगून पण आम्हाला पाण्यावरून मारण्याचं शासनाचं आहे। शासनाचं धोरण काय आहे? घर घर पाणी, घर घर नळ आहे। मग हे काय आहे? आम्ही का पाण्यावरून मरतोय? ना आम्हाला वापरायला पाणी आहे, ना आम्हाला प्यायला पाणी नाही। एवढे आमच्या जीवाची तगमग आज संपूर्ण महिला 100 रुपये दिवसाचे कमावणार आणि विकत पाणी किती घेणार आहेत? या सरकारमध्ये आम्हाला नाही मिळणार आहे की नाही? टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।